हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला तर बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया आणि त्याचे मराठीचे मीनिंग सुद्धा बघूया सेंटेन्सचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे ॲब्रप्ट. ॲब्रप्टचं काय मीनिंग आहे तर सडन अँड अनएक्सपेक्टेड. सडन अँड अनएक्सपेक्टेड म्हणजे काय होते? अचानक, अकस्मात. तर अचानक आणि अकस्मात, अनपेक्षित, एकाएकी जे असते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ॲब्रप्ट असं म्हटलं जातं. त्याचं मीनिंग काय आहे? सडन अँड अनएक्सपेक्टेड. आणि मराठीमध्ये काय होतं? अकस्मात, अचानक, अनपेक्षित आणि एकाएकी. ओके. सो सिनोनिम्स काय आहेत ॲब्रप्टचे? ते आहेत सडन, हेस्टी आणि अनएक्सपेक्टेड. आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅज्युअल, स्लो आणि एक्सपेक्टेड. परत एकदा बघूया आपण ॲब्रप्ट म्हणजे काय होतं. सो ॲब्रप्टचं मीनिंग आहे सडन अँड अनएक्सपेक्टेड आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं अकस्मात, अचानक, अनपेक्षित आणि एकाएकी. सिनोनिम्स काय आहेत तर ते आहेत सडन, हेस्टी, अनएक्सपेक्टेड आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅज्युअल, स्लो आणि एक्सपेक्टेड. सो आता सेंटेन्समध्ये यूज कसं करण्यात आलेला आहे ॲब्रप्टला बघूया. हिज ॲब्रप्ट डिपार्चर सरप्राइज्ड एव्हरीवन. तर मराठीमध्ये मीनिंग काय होतं सेंटेन्सचं? त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. सो इथे ॲब्रप्टला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ अचानक म्हणून. परत एकदा सांगते सेंटेन्स काय आहे तर हिज ॲब्रप्ट डिपार्चर सरप्राइज्ड एव्हरीवन. याचं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे तर त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॉन्डर. PONDER, पॉन्डर. पॉन्डरचं मीनिंग आहे टू थिंक डीपली अबाउट समथिंग. म्हणजेच काय करणे? विचार करणे किंवा चिंतन करणे. मराठीमध्ये पॉन्डर म्हणजे काय होते तर विचार करणे आणि चिंतन करणे. पॉन्डर म्हणजे होतं विचार करणे, चिंतन करणे. सिनोनिम्स काय आहेत पॉन्डरचे तर ते आहेत कन्सिडर, रिफ्लेक्ट आणि कंटेम्प्लेट. आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर आणि निग्लेक्ट. पॉन्डर म्हणजे बघूया परत एकदा काय होतं. त्याचं मीनिंग आहे टू थिंक डीपली अबाउट समथिंग, म्हणजेच विचार करणे आणि चिंतन करणे. सिनोनिम्स आहेत कन्सिडर, रिफ्लेक्ट आणि कंटेम्प्लेट आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर आणि निग्लेक्ट. सेंटेन्स बघूया. शी सॅट क्वाइटली टू पॉन्डर ओव्हर द सिच्युएशन. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे तर ती परिस्थितीवर विचार करण्यासाठी शांत बसली. इथे पॉन्डर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विचार म्हणून. ओके. सो परत एकदा सांगते सेंटेन्सचा अर्थ काय आहे. शी सॅट क्वाइटली टू पॉन्डर ओव्हर द सिच्युएशन, म्हणजेच ती परिस्थितीवर, सिच्युएशन म्हणजे होते परिस्थिती, तर ती परिस्थितीवर विचार करण्यासाठी शांत बसली असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट आहे जेनरस. जेनरसचं मीनिंग आहे शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग. म्हणजेच काय असणे? जेनरस म्हणजे काय होतं? एखादा व्यक्ती आहे तो काय आहे? थोर मनाचा आहे, उदार आहे, दानशूर आहे, त्याला म्हटलं जातं तो काय आहे? जेनरस आहे. तर जेनरसचं मराठीमध्ये मीनिंग होतं उदार, दानशूर आणि थोर मनाचा. आणखी म्हणू शकतो आपण की तो काय आहे? निस्वार्थी आहे. तर जेनरस म्हणजे काय होतं? शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग. म्हणजेच काय तर मराठीमध्ये होतं उदार, दानशूर, थोर मनाचा आणि निस्वार्थी. सिनोनिम्स आहेत जेनरसचे काइंड, चॅरिटेबल आणि गिव्हिंग. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश आणि ग्रीडी. यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे जेनरसला. ही वॉज जेनरस इन शेअरिंग हिज वेल्थ विथ द पुअर. मराठीमध्ये काय अर्थ आहे तर तो गरिबांना आपली संपत्ती वाटण्यात उदार होता. परत एकदा सांगते. ही वॉज जेनरस इन शेअरिंग हिज वेल्थ विथ द पुअर. मराठीमध्ये अर्थ काय सेंटेन्सचा तर तो गरिबांना आपली संपत्ती वाटण्यात उदार होता. इथे जेनरस म्हणजे उदार यूज करण्यात आलेला आहे, वेल्थ म्हणजे होते संपत्ती. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे विविड. VIVID, विविड.
विविडचं मिनिंग आहे प्रोड्युसिंग पॉवरफुल फिलिंग और स्ट्रॉंग क्लिअर इमेजेस इन द माइंड. म्हणजेच काय करणे, स्ट्रॉंग क्लिअर इमेज, स्पष्ट इमेज किंवा हुबेहूब काय करणे, तशीच इमेज माइंड मध्ये तयार करणे, त्याला म्हटलं जातं विविड. ओके, प्रोड्युसिंग अ पॉवरफुल फिलिंग्स और स्ट्रॉंग क्लिअर इमेजेस इन द माइंड. म्हणजेच काय होतं, तर स्पष्ट आणि हुबेहूब. मराठीमध्ये काय होतं, विविडचं अर्थ स्पष्ट, हुबेहूब, चमकदार, तजेल आणि रसभरीत. ओके, सो विविड म्हणजे काय होतं, तर प्रोड्युसिंग पॉवरफुल फिलिंग्स और स्ट्रॉंग क्लिअर इमेजेस इन द माइंड. मराठीमध्ये अर्थ होतो स्पष्ट, हुबेहूब, चमकदार, तजेल आणि रसभरीत. सो सिनोनिम्स काय आहेत विविडचे, तर ते आहेत ब्राईट, इंटेन्स, क्लिअर. आणि अँटोनिम्स आहेत डल आणि फेंट. ओके, सेंटेन्स बघूया आता काय आहे. द आर्टिस्ट युज्ड विविड कलर्स इन द पेंटिंग. मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय आहे, तर कलाकाराने चित्रात चमकदार रंग वापरले आहेत. इथे विविड म्हणजे यूज झालेला आहे चमकदार, आणि काय चमकदार, तर रंग, कलर्स. ओके, द आर्टिस्ट यूज विविड कलर्स इन द पेंटिंग म्हणजेच कलाकाराने चित्रात चमकदार रंग वापरले आहेत. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे गॅरुलस, GARRULOUS. गॅरुलस म्हणजे काय आहे, तर एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह स्पेशली ऑन ट्रायव्हियल मॅटर. म्हणजेच काय, एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजे काय होतं, जो काय आहे वाचाळ आहे, खूप बडबड करतो, वटवट करतो, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, वन वर्ड मध्ये गॅरुलस असं म्हटलं जातं. तर गॅरुलसचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, वाचाळ, बडबड्या, वटवट किंवा अति बोलणारा. गॅरुलस म्हणजे काय आहे, तर एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह स्पेशली ऑन ट्रायव्हियल मॅटर्स. म्हणजेच काय, जो काय वाचाळ आहे, बडबड्या आहे, वटवट करतो, अति बोलणारा जो असतो त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गॅरुलस. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फॅटलिस्ट. फॅटलिस्टचं काय मिनिंग आहे, तर अ पर्सन हु बिलीव्स ऑल इव्हेंट्स आर प्री डिटरमाइंड अँड इनएव्हिटेबल. म्हणजेच एखादा असा व्यक्ती जो काय करतो की तो नशिबावर टाकून देतो की माझं नशीब बदलू शकत नाही, जे आहे तेच होईल आणि मी त्याला बदलू शकणार नाही, असा जो व्यक्ती विचार करतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, फॅटलिस्ट असं म्हटलं जातं. जो काय आहे दैववादी आहे, म्हणजे त्यांनी सगळं दैवावर सोडून दिलं आहे, जसं होत आहे तसंच होईल, मी आपलं भविष्य बदलू नाही शकत, असा जो व्यक्ती समजतो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये फॅटलिस्ट, FATALIST. म्हणजेच काय, तर दैववादी. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. सो याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला एक ऑप्शन जे आहे ते करेक्टली स्पेल्ड आहे, त्याच्यामध्ये शोधायचं आहे, त्याचं मिनिंग बघूया आपण. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे ॲक्वेंटन्स, आणि करेक्ट स्पेलिंग आहे ॲक्वेंटन्सची ऑप्शन B, ACQUAINTANCE. ॲक्वेंटन्स म्हणजे काय होतं, तर ओळख. मराठीमध्ये काय होतं, ॲक्वेंटन्स म्हणजे ओळख, परिचित किंवा तोंड ओळख असणारी व्यक्ती. सो ॲक्वेंटन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ACQUAINTANCE, आणि मराठीमध्ये ॲक्वेंटन्सचा अर्थ होतो ओळख, परिचित, तोंड ओळख असणारी व्यक्ती. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे कन्सायन्स. कन्सायन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन C, CONSCIENCE, आणि कन्सायन्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर विवेक किंवा कर्तव्याची जाणीव. सो कन्सायन्सची करेक्ट स्पेलिंग आहे CONSCIENCE, आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो विवेक किंवा कर्तव्याची जाणीव. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. फर्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस मध्ये पुल अप युअर सॉक्स. पुल अप युअर सॉक्सचं मिनिंग आहे टू मेक अन एफर्ट्स
टू इम्प्रूव्ह युअर वर्क ऑर बिहेवियर, म्हणजेच काय करणे, अधिक खूप प्रयत्न करणे किंवा जास्त प्रयत्न करणे आणि जे पण आहे बिहेवियर आहे किंवा वर्क आहे त्याला सुधारणे, त्याला म्हटलं जातं पुल अप युअर सॉक्स. सो पुल अप युअर सॉक्स मराठीमध्ये मिनिंग काय होतं, अधिक प्रयत्न करणे किंवा काम सुधारणे, म्हणजे काय होतं पुल अप युअर सॉक्स. आणि लास्ट आहे अंडर द वेदर. अंडर द वेदरचं मिनिंग आहे फीलिंग इल ऑर सिक, म्हणजेच काय मराठीमध्ये, तर आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटणे, म्हणजे काय होतं अंडर द वेदर. सो हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही मराठीतले मीनिंग, जे वोकॅब्युलरी आहे त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्सेस सुद्धा वाचा आणि त्याचे जसे मी मीनिंग सांगितलेले आहे मराठीमध्ये ते सुद्धा परत एकदा ऐकून घ्या. नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण वर्ड्स आहेत ते सुद्धा नोट डाऊन करा. आधीचे जे वर्ड्स झालेले आहे ते सुद्धा रिव्हिजन मध्ये करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.